रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं वारीच्या या विशेष भागात मी मनापासून स्वागत करते. पांडुरंग 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 पांडुरंग. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. टिळा मस्तकी गोपीचंदनाचा नामघोष विठ्ठलाचा. कंठी तुळशी माळा शोभे भावभक्तीचा अंतरी नांदे. या अभंगातून वारकरी जीवनाचं सुंदर चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा हा भगवंताच्या स्मरणाचं प्रतीकच आहे. गळ्यातली तुळशी माळ म्हणजे विठ्ठलाशी असलेल्या नात्यांची साक्ष आहे. परंतु या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतःकरणात असलेली निर्मळ भक्ती. कारण वारकरी परंपरेत बाह्य चिन्हां इतकंच अंतर्मनालाही अंतर्भावालाही तितकंच महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात कपाळावरती गोपीचंदनाचा ऊर्ध्व पुंड म्हणजे उभा टिळा लावणं हे विठ्ठल भक्तीचं म्हणजे वैष्णवांचं सर्वात महत्त्वाचं बाह्य लक्षण मानलं जातं. संत एकनाथ महाराज आपल्या अभंगात असं म्हणतात, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गोपीचंदन म्हणजे केवळ सामान्य माती किंवा अष्टगंध नाही, तर या पाठीमागे कोणती पौराणिक आध्यात्मिक शास्त्रीय कारणं आहेत ते पाहूयात. पौराणिक संदर्भानुसार गोपी तलावाची आख्यायिका आपण नक्कीच ऐकली असेल. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपली अवतार समाप्ती केली तेव्हा त्यांच्या विरहानं व्याकुळ झालेल्या द्वारकेतील गोपिकांनी गोपी तलाव म्हणजे द्वारका गुजरात इथे आपल्या देहाचे विसर्जन केले. श्रीकृष्णावरील निस्सीम प्रेमामुळे त्या गोपिकांचे देह ज्या मातीत विरघळले त्या मातीला गोपीचंदन असं म्हटलं गेलंय. त्यामुळे हा टिळा लावणं म्हणजे श्रीकृष्णाच्या विठ्ठलाच्या परमभक्तांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकावरती धारण करणं म्हणजेच गोपीचंदन टिळा. गोपीचंदनाचा टिळा हा इंग्रजीतल्या यू किंवा व्ही आकारात म्हणजेच दोन उभ्या रेषांमध्ये लावला जातो. या दोन उभ्या रेषा म्हणजे भगवान विठ्ठलाची दोन पावले आहेत. देवाचे पाय हे आपल्या मस्तकावर असावेत या संपूर्ण शरणागती भावनेतनं वारकरी हा गोपीचंदनाचा टिळा आपल्या मस्तकी लावतात. चंदना परी झिजूनी गंध तुला लावू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू. भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू. देह हेच देवाचे मंदिर. वारकरी संप्रदायात शरीराला हरीचे मंदिर मानलं गेलंय. ज्याप्रमाणे मंदिरावरती ध्वज किंवा कलश असतो त्याचप्रमाणे देहरूपाच्या मंदिरावरती लावलेला हा गोपीचंदनाचा टिळा म्हणजे भगवंताच्या मालकीची ती मुद्रा आहे. संत निवृत्तीनाथ ते संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्वांनी गोपीचंदनाला वैष्णवांचे लेणे म्हटलं आहे. या पाठीमागचे शास्त्रीय वैज्ञानिक संदर्भ काय ते पाहूयात. आज्ञाचक्राचे उद्दीपन. विज्ञानानुसार दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे आज्ञाचक्र असते. हा बिंदू मानवी शरीरातील ऊर्जा, एकाग्रता आणि बुद्धीचे केंद्र आहे. या ठिकाणी आपण बोटाने हलका दाब देऊन गोपीचंदन लावल्याने हे चक्र सक्रिय होते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता ही वाढते. शीतलता आणि मज्जासंस्थेचे नियंत्रण. गोपीचंदन ही नैसर्गिकरित्या अत्यंत थंड मानली गेलेली माती आहे. वारीमध्ये वारकरी हे कडक उन्हामध्ये शेकडो किलोमीटर चालतात. कपाळावरती गोपीचंदन लावल्यामुळे मेंदू आणि मज्जासंस्था
शांत राहते आणि कडक उन्हामुळे होणारा डोकेदुखीचा त्रास त्यांना होत नाही आणि शरीरातला पित्त दोष देखील यातून नियंत्रित राहतो. वारकरी संप्रदायात कपाळावर लावला जाणारा हा गोपीचंदनाचा द्वादश म्हणजेच टिळा आणि त्यासोबत लावला जाणारा काळा बुक्का या दोन्ही गोष्टी अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण मानल्या जातात. या स्थानाचे द्वादश टिळा याचे महत्त्व काय हे पाहूयात. माणसाचं हे जे शरीर आहे ते केवळ हाडा मांसाचा गोळा नाही, तर ते हरीचे मंदिर म्हणजे भगवान विठ्ठूचे मंदिर आहे. जेव्हा वारकरी शरीराच्या 12 मुख्य भागांवरती गोपीचंदनाचा टिळा लावतात तेव्हा ते आपल्या शरीराला भगवान विष्णूंच्या 12 वेगवेगळ्या रूपांचे पवित्र मंदिर बनवत असतात. या पाठीमागे पौराणिक आणि आध्यात्मिक संदर्भ आहेत. प्रत्येक स्थानावरती टिळा लावताना भगवान विष्णूंच्या एका विशिष्ट नामाचा उच्चार केला जातो. ललाट म्हणजे कपाळ, ओम केशवाय नमः म्हणजे बुद्धी आणि विचारांना सात्विकता देणारा, उदार म्हणजे पोट नाभी, ओम नारायणाय नमः म्हणजे शरीरातील पचन संस्था आणि मुख्य ऊर्जेचे नियमन करण्यासाठी, हृदय ओम माधवाय नमः हृदयात प्रेम, दया आणि भक्तीची भावना जागृत करण्यासाठी. त्यानंतर कंठ म्हणजेच गळा, ओम गोविंदाय नमः म्हणजेच आपली वाणी मधुर आणि सत्य ठेवण्यासाठी. यानंतर दक्षिण कुशी म्हणजे पोटाची उजवी बाजू, ओम विष्णवे नमः उजव्या बाजूच्या अवयवांना ईश्वरीय सुरक्षा देण्यासाठी. यानंतर आहे दक्षिण बाहू म्हणजे उजवी बाहू दंड, ओम मधुसूदनाय नमः कर्मामध्ये आणि हातामध्ये शक्ती निर्माण करण्यासाठी. यानंतर दक्षिण स्कंध म्हणजेच उजवा खांदा, ओम त्रिविक्रमाय नमः आपल्या आयुष्यातल्या जबाबदाऱ्या पेलण्याचं बळ मिळण्यासाठी. यानंतर वामकुशी म्हणजे पोटाची डावी बाजू, ओम वामनाय नमः शरीराचा डावा भाग संतुलित राहण्यासाठी. यानंतर वामबाहू म्हणजेच डावी बाहू दंड, ओम श्रीधराय नमः शुभ गुणांना धारण करण्यासाठी. यानंतर वामस्कंध म्हणजे डावा खांदा, ओम ऋषिकेशाय नमः आपल्या सर्व इंद्रियांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी. यानंतर आपला पृष्ठभाग म्हणजे पाठीचा वरचा भाग, ओम पद्मनाभाय नमः म्हणजेच पाठीमागून येणाऱ्या संकटांपासून रक्षण होण्यासाठी. आणि शेवटचा म्हणजे 12वा भाग कटी भाग, पाठीचा खालचा भाग अर्थात कमरेचा भाग, ओम दामोदराय नमः आपल्या शरीरातल्या वासना मोह यांच्यावरती विजय मिळवण्यासाठी. उर्वरित गोपीचंदन ओम वासुदेवाय नमः म्हणून शिखेवर म्हणजेच डोक्यावरती मध्यभागी लावले जाते. यानंतर पाहूयात शास्त्रीय आणि वैज्ञानिक संदर्भ म्हणजेच ऊर्जा केंद्रांचे रक्षण. विज्ञानानुसार हे 12 भाग आपल्या शरीरातील मुख्य मज्जातंतूंचे केंद्र आणि ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत. वारीमध्ये सततच चालत असताना शरीराची ऊर्जा ही खर्च होते. या संवेदनशील भागांवरती नैसर्गिक आणि थंड गोपीचंदन लावल्यामुळे शरीरातली उष्णता ही नियंत्रित राहते आणि ऊर्जा चक्र सक्रिय राहतात. यानंतर पाहूयात कवच प्रणाली. गोपीचंदन हे नैसर्गिक माती असल्यामुळे बाहेरील जीवाणू आणि प्रदूषणापासून आपल्या त्वचेचे रक्षण करते. या गोपीचंदन टिळ्यामध्ये बुक्का देखील लावला जातो. गोपीचंदनाचा पांढरा पिवळसर उभा टिळा लावल्यानंतर त्याच्या मध्यभागी किंवा खाली काळ्या रंगाचा बुक्का लावला जातो. संत चोखामेळा म्हणतात, आम्हा नकळे ज्ञान नकळे हा विचार, बुक्का लावून या कपाळी गाऊ विठ्ठलाचा गजर, गाऊ विठ्ठलाचा गजर. या पाठीमागे पौराणिक संदर्भ आहे की बुक्का हा प्रामुख्यानं वाळलेल्या तुळशीच्या लाकडाच्या काष्ठाची पूड म्हणजेच कापूर, चंदन, नागरमोथा, सुगंधी द्रव्य आणि कोळसा एकत्र करून बनवला जातो. विठ्ठलाला तुळस ही अत्यंत प्रिय आहे हे आपण पाहिलेच. त्यामुळे तिच्या काष्ठापासून बनवलेला बुक्का हा कपाळावर लावणं
म्हणजे भगवंताच्या चरणी स्वतःला समर्पित करणं. या पाठीमागे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते पाहूयात. अद्वैत आणि शिव विष्णू ऐक्य असं म्हटलं आहे. पंढरपूरचा विठ्ठल हा विष्णूचा अवतार असला तरी त्याच्या डोक्यावरती महादेवाचे प्रतीक असलेली शिवपिंड आहे. पांढरे गोपीचंदन हे विष्णूंचे वैष्णवांचे प्रतीक आहे, तर काळा बुक्का हा महादेवाच्या भस्म वैराग्य रूपाचे प्रतीक आहे. कपाळावरती गोपीचंदन आणि बुक्का लावणं म्हणजे हरिहर म्हणजे शिव विष्णू यांच्या अभेदाचे म्हणजेच ऐक्याचे प्रतीक ते आहे. वारकरी संप्रदायात काळा रंग हा अलिप्ततेचे किंवा वैराग्याचे प्रतीक मानला गेलाय. जगात राहून देखील संसारातील सुखदुःखांपासून अलिप्त राहणं, साक्षीभाव बाळगणं हे बुक्का आपल्याला शिकवतो. विठुराया माझा चंदनाचा कंद, कपाळी ही गंध, कपाळी ही गंध, चंदनाचा कपाळी ही गंध, चंदनाचा विठुराया माझा चंदनाचा कंद. गोपीचंदनाचा टिळा म्हणजे केवळ कपाळावरील गंध नाही, तो वारकऱ्यांच्या विचारांची पवित्रता, भक्ताची ओळख आणि विठ्ठलाशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे. हा टिळा वारकऱ्याला सतत स्मरण करून देतो की तुझं मन निर्मळ असावं, आचरण सात्विक असावं आणि प्रत्येक श्वासात विठ्ठल नाम असावं. संतांनी दिलेल्या या भक्ती, समता आणि मानवतेच्या संस्कारांना आधुनिक युगात देखील ही संत परंपरा समाजाला दिशादर्शक आहे. गोपी चंदन उटी तुळशी कंठी माळ, विठ्ठल नामे उजळे वारकऱ्यांचे भाळ. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. रामकृष्ण हरी.